शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपण हरभऱ्याची पेरणी 26 नोव्हेंबर रोजी केली होती आणि आज जवळपास 41-45 दिवस हरभऱ्याचं आपल्या वय झाले. हरभऱ्यामध्ये पारंपरिक पद्धतीने एक प्रॅक्टिस केली जाते, त्याला इंग्लिशमध्ये निपिंग म्हणतात किंवा मराठी भाषेत साध्या हरभऱ्याचा शेंडा खुडणे म्हणतात. भाजीसाठी हरभऱ्याची भाजी जुनी लोक वाळवून ठेवायची आणि वाळवून ठेवून वर्षभर हरभऱ्याची भाजी खायची. शेंगदाण्याचं कूट घालून इतकी सुंदर भाजी लागते. आमच्या घरी आमची आजी करायची, दरवर्षी आम्ही आता करतो. हरभऱ्यामध्ये निपिंग किंवा शेंडा खुडणं हे कशासाठी करतात बघा. आता पहिलं सांगतो, ह्याच्यावर विषयी दोन मतप्रवाह आहेत. काही लोक म्हणतात, काही शास्त्रज्ञ म्हणतात करणं गरजेचं नाही, पण आम्ही दरवर्षी करतो, आम्हाला त्याचा फायदा जाणवतो म्हणून ही गोष्ट तुम्हाला दाखवते. हरभऱ्याचं वय 30 ते 45 दिवस झालं की आपल्याला हे ऑपरेशन करायचं आहे. हरभऱ्याचा शेंडा खोडायचा. शेंडा खोडला कशासाठी खोडायचा? अपायकल डॉमिनन्स कमी करण्यासाठी, म्हणजे ऑक्झिन्स शेंड्यामध्ये जी तयार होत असतात ती जर आपण शेंडा ब्रेक केला तर बाजूच्या ब्रँचेसला डायवर्ट केली जातात आणि त्याचा फायदा असा होतो, ब्रँचिंग चांगल्या पद्धतीने होतं. चांगल्या पद्धतीनं ब्रँचिंग झाल्यामुळं फुलकळी जास्त लागते आणि चांगले घाटे सेट होण्याचं प्रमाण वाढतं, घाटे जास्त वाढतात आणि उत्पादनामध्ये वाढ होते. असं मला दरवर्षी जाणवतं आणि पारंपरिक पद्धतीने मी बघतोय तेव्हापासून आमच्या घरी ही प्रॅक्टिस करतातच. तर आम्ही काय करतो बघा, ह्याच्यामध्ये आता हरभऱ्याचं हे जे वाढणारे शेंडे आहेत, जरा थोडं जवळ दिसते ना, दिसते का बघा, हे जवळ हे जे शेंडे आहेत हरभऱ्याचे वाढणारे, हे शेंडे जवळपास 1-2 ते 3 सेंटीमीटर धरून असे खुडून घ्यायचे. ह्याचा वापर आपण भाजीसाठी पण करू शकतोय. ह्याचा वापर आपण जर भाजी नसेल तुम्हाला तर काही काढून टाकून जर दिलं तरी चालते. पण हे कट केल्यामुळं बघा, इथनं कट केल्यामुळं आता ह्याला ब्रँचिंग चांगलं यायला मदत होते, फुलकळीला चांगला फायदा होतो. ह्या अशा पद्धतीने आपण शेंडे खुडून ह्याची भाजी काय करायचं, वाळवून ठेवायचं आणि ह्याला जी आंब असते ती आंब तशीच राहते आणि एक आंबट अशी छान भाजी ही हरभऱ्याची लागते. मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा, तुम्ही हे प्रॅक्टिस शेतामध्ये तुमच्या फॉलो करताय का, आणि करत नसला तर थोड्या क्षेत्रावर करून बघा, ह्याचा फायदा तुम्हाला काय होतं. काही पारंपरिक गोष्टी चालत आलेल्या त्या योग्य होत्या, त्या कशा योग्य होत्या हे आत्ता आपण जर त्याचा अभ्यास केला तर समजते. तुम्ही करत असाल तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा.